नसल्यामुळे चिपळूण तालुक्यातील रिक्षावाल्यांची नेमकी काय अवस्था आली आपण जाणून घेतोय. काय सांगशील एकंदरीत सीएनजी आता मिळत नाही, पर्यटक कोकणामध्ये येतात, काय नेमकी परिस्थिती? परिस्थिती सर अशी आहे की आत्ता जर आम्ही एखादा पर्यटकाचा फोन आला की मला भाड्यासाठी तुझी गाडी पाहिजे म्हणून, तर आम्हाला सांगावं लागतं की आमच्या गाडीत आज CNG नाही आहे किंवा CNGच्या नंबरामध्ये आम्ही आहे किंवा लाईनमध्ये आहे, हेच आम्हाला सांगावं लागतं सर त्यांना. नाही, पण आता जे मोदींनी जे आव्हान केलेलं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आपलं आव्हान केलं, योग्य वाटतं? योग्य कसं म्हणता येईल सर? आता जर आम्ही CNG कमी वापरा, हा काय त्याचा हे नाही आहे, त्याला सोल्युशन नाही ना त्याचं, की जेणेकरून तुम्ही CNG कमी वापरा किंवा इंधन तेल कमी वापरा, हा हे काय सोल्युशन नाही. सोल्युशन म्हणजे कसं, तुम्ही जर आम्हाला जर हे जर दिलात तर आम्ही धंदा करणार आहे. तुम्ही एक तर CNG गाड्या काढल्या पेट्रोल सोडून, ती एक चूकच झाली तुमची. आणि आम्हाला तर CNG गाडी काढून दिली आणि आम्हाला लाईनमध्ये उभे करून ठेवलं तुम्ही. त्यांचं म्हणणं असं येतं की इलेक्ट्रिक कार घ्या, बाईक घ्या, काय सांगाल? अहो आता इलेक्ट्रिक, आता ह्याला 3 लाख रुपये आम्ही दिलेत. आता ही काय घरात उभी राहून इलेक्ट्रिक काढायची का दुसरी? आणि उद्या इलेक्ट्रिक, आता तुम्ही ते ह्याचं मीटर आणून आम्ही आमच्या घरात बसवलं आहे, स्मार्ट मीटर. आता त्याचा चार्जेस किती तुम्ही लावणार आहे, हा पुढचा विषय राहिला काय. तर आता आम्ही आता हे 3 लाख रुपये जर हे उभी करून तुम्ही आता म्हणशाल की इलेक्ट्रिक तुम्ही गाडी घ्या, तर त्याला तर आम्ही पैसे आणायचं कुठून? ह्याचाच धंदा आमचा बरोबर चालत नाही आहे या CNG गॅसमुळं. सोने चांदी खरेदी करताना जपून वापरा, जपून करा म्हणतात. अहो सोनं चांदी जरी आम्हाला नाही भेटलं सर तरी चालेल, पण आम्हाला फक्त ह्याचा गॅस आहे ना, तो फक्त आम्हाला उपलब्ध तुम्ही करून द्या, तीच तुमची मेहरबानी होईल. गॅस उपलब्ध करून द्या, ही तुमची मेहरबानी होईल. अजून सो काही रिक्षाचे आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांची जाणार घेणार. सर काय सांगाल एकंदरीत, काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? काय एकंदरीत काय सांगाल? सीएनजीची कमतरता असल्यामुळे मोठा त्रास होत आहे. पर्यटक कोकणामध्ये येतात, पण पर तुम्हाला डे. तास उभं राहावं लागतं. तासन तास उभं राहायचं. काय एकूण सरकारला काय सांगाल? जास्तीत जास्त सीएनजी उपलब्ध व्हावा आणि आमचा रिक्षाधंदा सुरळीत व्हावा. स्टेशन कमी असल्यामुळे प्रॉब्लेम होतो. हां. स्टेशन कमी असतं. कमी आहे, स्टेशन कमी आहे, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. अजून सुद्धा काही रिक्षा चालक आपल्या बरोबर आहेत. या ठिकाणी लाईन लागलेली आहे, लाईनीमध्ये रिक्षा पुढे पुढे जात आहेत. आपण जातोय रिक्षा चालकाकडे. काय सांगशील एकंदरीत काय जरा पुरवठा वाढू दे, बाकी काही नाही. तर गाड्यांची संख्या वाढली की बरोबर होईल, पुरवठा व्यवस्थित झाला की बरोबर होईल. 1 तारखेनंतर आपलं सगळं व्यवस्थित होणार आहे. त्याच्यामुळं काय म्हणजे आता हे 15 दिवस जरा एक कडकड आपलं हे करायला लागेल. जर आपल्याला म्हणजे 2-2, 3-3 लाईन लागतात, फक्त त्या धंद्याचं फक्त एक आपलं जरा एक बजेट कोलमटतं. हे सरकारचा निर्णय योग्य वाटतं? हां, सरकार निर्णय योग्य वाटतं? सरकार निर्णय तसा म्हणणं काही हे म्हणणं आपलं त्यांच्याकडनं पुरवठा कमी होतो, त्याच्यामुळे हे पण काय करू शकत, म्हणजे यांच्याकडनं गाड्याच कमी येतात, तिकडनं पुरवठा याच्या विभागाकडनं गाड्याच कमी येतात, त्याच्यामुळे हे पण काय करू शकत नाही. अजून सुद्धा काही रिक्षा चालक आपल्या बरोबर आहेत. एकंदरीत जाणून घेतोय. बघा रांगच्या रांग आहे आणि आपण रिक्षा देऊन जाणून घेतोय. काय सांगाल एकंदरीत CNGचा तुटवडा भासतोय, काय नेमका परिणाम? सीएनजी काय वेळेमध्ये मिळतच नाही. ॲक्च्युली आला तर आम्हाला 2-2 तास तिथं धंद्यामध्ये बेकार जातो. खूप कसा भरून काढायचं संध्याकाळी परत लेट थांबायचं. तर पाहिजे तेवढा तुटवडा म्हणजे भरून नाही निघत. तुम्हाला मेसेज पडतो ना की ह्या पंपावर उपलब्ध आहे, त्या पंप. नाही, इथं पडतो, परत सतीवरती पडतो. पण 2-2.5 तास हे व्यर्थ धंद्यातले जातात डेली. कोकणात पर्यटक दाखल झालेले आहेत. फटका बसलाय? हो 100%. काय फटका बसलाय? म्हणजे 4 व्हीलरच्या लाईनमुळं पण आम्हाला तिथं जास्त मिळत नाही ना. त्यांच्या याच्यावर कोटा जास्त आहे, आमचा कोटा कमी आहे. त्याच्यामुळे त्यांच्या कोट्यामुळं काय होतं की त्यांना जादा लागतो CNG. आमची लगेच लाईन झालं, टाईम संपला की संपला. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बरंच काय ह्या गोष्टी दिसून येतात. तुम्ही नेमकं कुणाला जबाबदार धरताय? त्याला जबाबदार काय शासनच आहे, सवालच येत नाही ना. कारण काय जर का आम्हाला हे जर तुटवडा भासला नसता तर आम्ही तुम्हाला ही कंप्लेंट केलीच नसती. करायची कोणाची कंप्लेंट? सरकारने नेमकी काय मागणी आहे आपली? सरकार मागणी की जसं सुरळीत आहे असं व्हायला पाहिजे ना. हे काय वाटते सरकारने जे केलेलं आहे, इंधन बचत केलेली आहे, सोने खरेदी करा किंवा सोने खरेदी कमी करा किंवा खाद्यतेलात जपून वापरा, सरकार नेमकं म्हणणं काय असेल? काय वाटतं? नाही त्याच्यावरती आपण काय बोलू शकतो, जे काय कंट्रोलमध्ये करायच्या गोष्टी करायच्याच आहेत. पण ते असा व्यर्थ कोण फिरणार आहे का? आम्ही इथं धंद्यासाठी येतोय, आम्ही काय फिरायसाठी नाही येत. पण आम्हाला हे तुटवडा भासतोय. त्यांचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतोय? हां, सरकार निर्णय तुम्हाला योग्य वाटतोय का? सरकारी निर्णय योग्य, त्यांनी आम्हाला ह्या सुविधा पुऱ्या करून त्यानं बोलावं. सुविधा जर तुमची अपुरी असेल तर मग आम्ही काय पालन कसं करायचं? सुविधा अपुऱ्या असेल तर आम्ही पालन कसं करायचं, असं मत या ठिकाणी रिक्षा चालकांनी व्यक्त केले. कोकणामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झालेत, मात्र अशा पद्धतीने CNG पंपावरती रांगा लागल्यामुळे या ठिकाणी तासांना रांगा लावल्यामुळे या ठिकाणी धंद्याची पूर्णपणे वाट लागली आहे.
असं मत या ठिकाणी रिक्षाचालकांनी व्यक्त केलं. कारण या ठिकाणी पोटाची खळगी पडण्यात रिक्षा व्यवसाय करतात, मग तरुण असो योद्धा असो. मात्र आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोटाची खळगी भरत असताना CNGचा तुटवडा भासू असताना आता संध्याकाळची चूल नेमकी पेटवायची कशी असा प्रश्न रिक्षाचालकांसमोर पडलेला आहे. त्यामुळे सायशक्ष निसाशे नवराष्ट्र चिपळूण.